नमस्कार विद्यार्थी मित्र हो. महाराष्ट्र TET म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जी 23 नोव्हेंबरला होणार आहे, तर त्यासाठी आपण गणिताचा सराव घेत आहोत आणि त्यासाठी आपण मागील प्रश्नपत्रिकेतील जे प्रश्न आहेत त्यांचा सराव आपण इथं घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला येत्या TETमध्ये त्याचा फायदा होणार आहे. कारण अशाच प्रकारच्या धर्तीवर प्रश्न विचारले जातात, रिपीट होत असतात, तेव्हा प्रश्नपत्रिकांचा सराव करणे अत्यावश्यक आहे. तर पहा, या ठिकाणी खालील भूखंडाच्या आकृतीचे निरीक्षण करून क्षेत्रफळ काढा म्हटलेलं आहे आणि ते एक समलंब चौकोन दिलेला आहे. इथं PQ समांतर SR दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा, PQची लांबी दिलेली आहे 29 मीटर आणि SRची न देता त्यांनी MRची दिलेत 15, तसेच QRची दिलेत 17. तर या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ कसे काढतात, परंतु या ठिकाणी आपल्याला लंबांतर माहीत नाही आहे. कारण समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र काय आहे? 1/2 गुणुले समांतर बाजूंची बेरीज गुणुले लंबांतर. तर या ठिकाणी जे लंबांतर आहे ते काढून घेण्यासाठी जर आपल्याला पायथागोरसची त्रिके माहीत असतील तर त्याचा आपल्याला इथं उपयोग होणार आहे. नाहीतर तुम्ही पायथागोरसच्या प्रमेयानुसार करू शकता की काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर कर्णाचा वर्ग या सूत्राने सुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला त्रिके पाठ असतील तर तुम्हाला हे लवकर जमेल. ती त्रिके मी तुम्हाला देते, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ही पहा, 3 4 5 5 12 13 6 8 10 7 24 25 8 15 17. आता आपल्याच्या गणितामध्ये आहे ते 8 15 17 हे त्रिक तिथे वापरलं गेलं आहे. 9 12 15 9 40 41 11 60 61 12 35 37 13 84 85 20 21 29 33 56 65 अशा प्रकारे ही पायथागोरसची त्रिके आहेत. आणि यातील कोणते बघा, 8 15 17 हे त्रिक वापरलं गेलं आहे. त्यामुळे हे आपल्याला डायरेक्ट लंबांतर मिळालं आहे किती? 8 मीटर. 8 मीटर. त्यामुळे आता आपण क्षेत्रफळ काढू शकतो. क्षेत्रफळ काढण्यापूर्वी आपल्याला आणखी एक म्हणजे ह्या बाजूची लांबी आपल्याला माहीत असायला हवी. तर या ठिकाणी आपण एक लंब टाकून घेऊ शकतो आणि आपण काय करू शकतो? ही बाजू पूर्ण काढू शकतो. तर या ठिकाणी पहा, इथं पण काय होणार आहे? इथं काटकोन त्रिकोण तयार होणार आहे आणि आपल्याला लंबांतर इथं मिळालेलं आहे 8 आणि ही बाजू त्यांनी दिलेली आहे किती? 10 मीटर. त्यामुळे इथं कोणतं पायथागोरसचं त्रिक वापरलं गेलेलं आहे? 6 8 10. त्यामुळे ही बाजू मिळाली आपल्याला 6 आणि ही आपल्याला माहिती आहे. कारण आता इथं काय झालेलं आहे? आयत तयार झालेला आहे. त्यामुळे ही पण बाजू किती होणार? 29. आता ह्या सर्वांची बेरीज किती येते पाहायची. तर 6 आणि 29 आणि 15ची बेरीज येणार आहे 50. किती येणार आहे? 50. आता आपण समलंब चौकोनाचे काय काढून घेऊ? क्षेत्रफळ काढून घेऊ. तर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे 1/2 गुणले समांतर बाजूंची बेरीज बघा, 29 अधिक ही किती आलेली आहे? 29 अधिक थांबा, ही बेरीज आलेली आहे 50 गुणुले काय करायचं आहे? लंबांतर किती मिळाले आपल्याला? 8 मीटर. तर या ठिकाणी आता आपण गणित सोडवू शकतो. पहा, 1/2 गुणुले 79 गुणुले 8. बेकी बेचोक 8. आता राहिलं काय? 79 गुणुले 4. ह्यांचा करून घ्यायचा गुणाकार आणि ह्यांचा गुणाकार येतो 316 मीटर स्क्वेअर. कारण आपल्याला काय काढायचं आहे? क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक उत्तर येणार आहे 2. अशा प्रकारे आपण हे 2014मध्ये बघा पडलेलं गणित आहे. अशा प्रकारच्या गणितांचा सराव करा. कारण याच्यामध्ये या ठिकाणी फक्त बाजूंची लांबी त्यांनी बदल केलेली आहे आणि ह्याच्यावर प्रश्न रिपीट झालेले आहेत. थँक्यू.